तर गुड नाईट फ्रेंड, बघू शकताय पम्या माझ्या कसा हातरुणात बसलाय. मी झोपायची वेळ झाली होती आज, तर पम्या लवकरच हातरुणात येऊन बसलेला आहे. कारण त्याला माहिती ही व्यक्ती मला खूप जीव लावती म्हणून. आणि मी खरंच मुक्या प्राण्यांना लई जीव लावते. कुणीतरी एकाने कमेंट केली की पम्याला व्हिडिओमध्ये दाखवा, आणि पम्या आम्हाला खूप आवडते, बघायची सवय झालेली आहे त्यामुळं त्याच्यासाठी मी पम्याला घेतलेला आहे आज. आणि तुम्हाला हे मांजर जेवढं गरीब वाटते तेवढं गरीब नाही, खूप आगाव आणि चावकं मांजर आहे. हे दिवसभर त्याच्या अंगाला हात सध्या लावून देत नाही. गुड मॉर्निंग. आता सकाळ झाली तरी बघा अंथरुणातच घुसलेला आहे माझ्या. मी तर उठूनच बसले होते. मी उठले की म्याव 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 चालू केलं. आणि बघू शकता इथंच बसलं. त्याला वाटायचं माझ्या डोक्यावरून हात फिरवावं, मला मया करावी, म्हणून म्याव 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 करते. आणि इथून मी उठून गेले की नंतर अंगाला हात पण लावून देणार नाही. ही लय आगाव आहे, पण मी लय मया करते. मया करून करून त्याला माहिती ह्याच व्यक्तीपाशी झोपलं पाहिजे आपण अंथरुणात ह्याच्याच, कारण हे आपल्याला मारित नाही. किती ह्याला चावलं, 2-3 वेळेस चावलंय मला, तरी सध्या मी ह्याची माया करते. आई तर मला सारखं खवळत असते की तुला लईच घाण सवय आहे त्या मांजराला जवळ घेऊन बसायची, इतका आगाव मांजर आहे, तरी एक दिवशी चावलं म्हणजे कळन. पण मी 3दा चावले तरी ह्याची मायाच करते. खास त्या एका दादानी कमेंट केली ती म्हणून आज मी ह्याला व्हिडिओमध्ये घेतलं. रोजच ह्याचा असला असते, सकाळ संध्याकाळ अंथरुणात, दिवसभर हात बी लावू देत नाही. पण असो, मला खूप आवडते जनावरं, मुख्य जनावरं, त्यासाठी मी अजिबात ह्यांची खिसन करीत नाही किंवा यांना खोटारडेपणा करत नाही. खूप जीव लावते मी मुक्या जनावरांना. आता माझं दुर्दैव, माझ्याकडं वैयक्तिक हक्काची शेती नाही, घर नाही. आता हे किती जरी झालं तर धर्मादारीच आहे माहेर, आणि सासर सध्या मला धर्मादारी होतं, त्यामुळं मला नाविलाज मी यांच्या इथं का येऊन होईना ह्या जनावरांना जीव लावायचा प्रयत्न करते. पण कधी असं जर हेही दिवस जातील माझे, राहणार नाहीत. तर चला बघा, इकडं आईनं केलेलं आहे मस्तपैकी स्वयंपाक, वरण केलेलं आहे आणि दही. आणि आई स्वतः मला जेवायला वाढत आहे, आणि एवढा लाड करते, आणि एवढा लाड करून तिला माझा राग सध्या तितकाच येते. मस्तपैकी दही आणि ही वरण डाळीचं आणि बाजरीची भाकरी केली. वडील सध्या जेवत होते, आणि बघा आम्ही इकडं मस्तपैकी जेवाय घेतलेलं आहे. आणि भात राहिला होता करायचा, आई करते भात. मला म्हणली तू जेवण कर आणि कपडे धुवून टाक, खूप उशीर झाला आहे रानात जायला. मग आम्ही करायला लागलो जेवण. या जेवण करायला मस्तपैकी. मी काय आज खास पोटभर जेवले नाही, कारण मला खूप भूक नव्हती. बघू शकताय मी चालली शेतामध्ये, आई गेली पुढं. आता माझे राहिले होते कपडे धुवायचे तेवढ्यात आई रागानं होई. आता त्यांची एक एक पात लागली असं, काय म्हणतात काय माहिती. चला म्हणलं पटपट पटपट ब्लॉग बनवा, तुमच्यासोबत गप्पा माराव्या. एक तर डेली रुटीन दाखवणं झालं नाही, उठायला उशीर झालाय, उद्यापासून लवकर उठावं लागेल. आणि काय सांगावं तुम्हाला, तुम्ही तर बघितलंय पम्या पहाटेपासून हातरुणात येऊन बसते. मी उठले की पायात येते, चावते, परत झोपले की परत हातरुणात येते, आणि गुर्र 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 असं ते नाही का, त्याचं मान असं असं करते नुसतं. हा, दम आलाय पळून पळून. मग मी तर मुख्य जनावराला लय जीव लावते, त्याच्यामुळं ना मला तर त्यांची लय माया करीन तितकी कमीच वाटते. बघा बंड्या गेला, शिळी गेली, आई भाऊ गेले आमचे. वडिलाला भाऊ म्हणते बरं का मी, पप्पा वगैरे काही म्हणत नाही, त्यामुळं भाऊ हे वडिलाला म्हणते मी. तर असं चाललंय बघा. मी खूप भारी वाटते गावाकडं, मस्त वाटते. आता म्हणते पोरगी महागच बसली, किती वेळ लावती यायला काय माहिती, काय 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 कसं असतंय त्यांच्याबरोबर. राम काम केलं तर त्यांना पण चांगलं वाटतंय, नाहीतर कुठे बी जा तुम्ही, सगळ्यांना काम केलं तर चांगलं वाटते, नाहीतर काही नाही, अवघड असते. तर मी बी तसंच निर्लज्जासारखं झोपीतून उठते म्हणा. एवढं बोललं तरी काही लोक मला म्हणतात ही बिनकामी आहे, काम करत नाही. मान्य आहे मला, नाही काम करत मी, पण ना एवढी बी बिनकामी नाही की काहीच नाही करत, काहीतरी करते. माझे आई वडील चांगले आहेत बरं, सांभाळतात मला छान. थोडं राग राग केलं तरी काय विषय नाही त्यात, पण चांगलं सांभाळतात मला. सगळे म्हणतात मला, आता नवीन सबस्क्रायबर आलेले, तुझा नवरा कुठे किंवा तुझं लग्न कुठे झालंय, आणि सांगाय गेलं तो विषय तर म्हणते सारखं सारखं तीच विषय घेते या, सारखं तीच विषय घेते. मग कसं माहिती करायचं मी तुम्हाला माझ्या आयुष्यात काय झालंय ते? तरी बी मी काय सांगायचं, काय लोक म्हणतात आपलं दुःख सोशल मीडियावर मांडायचं नाही. मांडावं लागते, भावना व्यक्त करावं लागते. आता 4 ढिगाऱ्याच्या कांद्यामध्ये 2 कांदे नासके निघतात, त्याला आपण काय करू शकत नाही ना. कसं दिसायला माझा लुक, झाले का नाही जाडजूड? काय सांगताय, नवऱ्यानं तर सोडून दिले. नवरा नसताना सध्या मी एवढं खुश राहते,
कारण मला माहिती आहे आत्महत्या करून कधी मारायचं नाही, किती बी संकट आलं तरी. लय विचार आले माझ्या सध्या मनात, नवरा नाही, कसं होईन माझं, 2 लेकरं आहे, घर कसं चालू. आता मग मायबापा किती दिवसाचे आहेत. मायबापाकडून सध्या भरपूर त्रास झाला, भावाकडून त्रास झाला, दुनियाकडनं त्रास झाला, नवऱ्याकडनं तर हद्दीच्या पार झाला. पण मी कधी जीव द्यायचा विचार केला नाही. मी जगले, उभी राहिले. मी अजून काही सुधारले नाही, मी काहीच कमवलं नाही. मला लय काही कमवायचे, पण मी एक गोष्ट कमवली, हिम्मत. जिथं मी हिम्मत हारली होती ती हिम्मत आज माझ्यामध्ये आली. कसं असते, जी आपल्यावर वाईट वेळ येते, जी आपल्याला ठोकरा लागतात, त्याच ठोकरा, तीच वाईट वेळ आपल्याला हिम्मत देते. तशी मी एक गोष्ट शिकले की मला आधी हिम्मत आली, मला नॉलेज आले, बाहेरचं जग कसं कळाले, कोणाशी कसं बोललं पाहिजे, कोण समोरची व्यक्ती कशी आहे, काय रिॲक्ट करते, नुसतं चेहऱ्यावरून ओळखते. मी तर सभ्य आहे, एकदम सभ्य. माझ्या बोलण्यावरून बऱ्याच लोकांना कळलं की मी सभ्य मुलगी आहे, तर खरंच सभ्य आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा माझ्या कॉल आलेला, मला ह्या कॉलला तर बिनकामाचं लोक परेशान करते. यार नाही फोन उचलला की त्यांना राग येतात. मला पण कामं असते, मला पण फोनवर बोलायची पण टाईम नाही. कुणाला राग येऊ, मी कुणाचा फोन उचलणार नाही. पण व्हिडिओ चालू असताना जर फोन आला तर बरं. मित्रांनो, मी पोहोचले रानात. परत माझा फोन म्हणजे असं गॅलरी जाम झाली, त्याच्यामुळे व्हिडिओ सध्या कट झाला. आणि आईने एक पात लावली येऊन. आता काही खरं नाही माझं. आले, पोहोचले. बरंच काही बोलायचं होतं, पण आता वेळ सध्या संपलेली आहे आपली. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूयात, दुपारी बोलूयात. मस्तपैकी रानात हो का पात्राची भाजी आली. रानात किती जेवण करताना मजा येते, पात्राची भाजी खाताना. इकडं तर लय आमच्या रानात पार पात्रच आली. हे बघा, एक पात लावली आईने येऊन.